जय गुरुदेव. जय गुरुदेव. बघा ही वनस्पती, हिला पाणी आहे का इथं? तरी किती हिरवी आहे. याला म्हणतात काय म्हणतात तुमच्याकडं? आमच्याकडे पण टणटणी म्हणतात. तुमच्याकडं? हे बघा याला दगडीपाला पण म्हणतात, कुठं याला कुठं कमरमुडी पण म्हणतात, कोणी खरपुडी पण म्हणतात. बरेचसे जसं जसं प्रांत बदलल तसे तसे नाव आहे. सर्वात चांगलं याचं काम काय आहे माहितीये का? याला गरीबाचं आयोडीन म्हणतात. आता शेतात तुम्ही काम करताय, काही इजा झाली म्हणजे कुऱ्हाड लागली, विळा लागला, खुरपं लागलं, वखरत मारत असताना पास लागली, तर तिथं काय नाही, याला असं करायचं, त्याचा पाला असा कुस करायचा, रस काढायचा, पिळायचा. बघ पडलं का? पडलं ना खाली? हा, असा तो रस त्या जखमेवर टाकायचा. मध्ये मध्ये बोलू नका. त्या जखमेवर टाकायचा. ती जखम पाणी लागू द्यायचं नाही 3 दिवस. 3 दिवसात जखम भरून येते. तर ते आयोडीन आहे एक प्रकारचं. पुन्हा तुम्हाला मूळव्याध आहे, खूप जास्त प्रमाणात मूळव्याधचा त्रास होतोय, रक्त पडतंय, अशा वेळेस तुम्ही रोज 10 पानं त्याचे जर खाल्ले, 4 दिवसात तुमचा मूळव्याधचा त्रास बंद होतो. त्याच्यानंतर मूतखडा आहे. मूतखडा डॉक्टरने सोनोग्राफी केलेली मूतखडा आहे. 10 दिवस 10 पानं खाल्ले, 11व्या दिवशी सोनोग्राफी करायची, मूतखडा तुमचा गायब राहील. किडनीला प्रॉब्लेम असेल, आता हिला दीदीला किडनीला प्रॉब्लेम आहे, डॉक्टरने खूप औषधं दिले तिला टायफॉइडमध्ये, तर तिला तेव्हापासून किडनीवर सूज आली, तर तिने रोज 10 पानं याचे खाल्ले, किडनीवरची सूज गायब होऊन जाईल. पुन्हा बऱ्याच जणांना पोटातून आल्सर झालेले असतात. आल्सर म्हणजे आतून जखमा झालेल्या असतात आतड्याला. रोज जर कधी 4 पानं 10 दिवस खाल्ले, आल्सर गायब होऊन जातात. असं अनेक बहुगुणी बहुउपयोगी अशी वनस्पती आहे. हिचं नाव आहे टणटणी किंवा दगडीपाला. कुणाला काही प्रश्न आहे याच्याविषयी? कुणाला काही प्रश्न आहे का? डायबिटीसवर पण काम करेल सगळ्या याच्यात. ही एक अल्कलाईन वनस्पती आहे. अल्कलाईन वनस्पती आहे म्हणून हिला आयुर्वेदामध्ये किडनीच्या आजारासाठी, अल्सरसाठी, मूळव्याधसाठी, मूतखड्यासाठी अनेक आजारावर चालते. असं काही नाही या आजारावर चालणार नाही. पण तुम्हाला माहिती असलं तर त्या आजारामध्येच वापरा. नाही तर उगी काही आजार नाही ना, पण तुम्ही नुसते पानं खाताय, तसं पण नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अति सर्वत्र वर्जित. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की जास्त प्रमाणात खाल्ले तर फायदा होईल. तसं काही नसतं. जास्त प्रमाणात खाल्ले तुम्हाला याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. म्हणून तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या निगराणीखाली तुम्हाला त्याच्याविषयी माहिती असली तरच तुम्ही याचं हे वापर करायचा. कुणाचा काही प्रश्न आहे का? पानं खायचे उपाशी पोटी खाल्लं तरी चांगलं, काही अडचण नाही. कुठलेही औषधं तुम्ही उपाशी पोटी केले त्याचे इम्पॅक्ट म्हणजे तुमच्या शरीरावर परिणाम जास्तीचे मिळतात. आयुर्वेदिक याच्यामध्ये नॅचरल स्वरूपात तुम्ही जर खाल्लं तर त्याचे काही साईड इफेक्ट नाही. 4 पानं ते 10 पानं. मूळव्याध असेल तर 10 पानं, जर कधी जनरल आजार असेल तर 4 पानं खाल्ले तरी त्याचा खूप छान प्रकारे तुम्हाला बेनिफिट होतो. आणखी कोणाचा काही प्रश्न? शुगरवाल्याला काय द्यायचं? शुगरवाल्याला एक 4 ते 6 पानं खायचे रोज. सकाळी कडू आहे. कडू रस काढायचा तर नाही. हे घेऊन टाक दीदी तुला. उकळून दिले चालेल. धुवून त्याचे पानं खाऊन घ्या. तिकडे गेलं आता घालची याच्यामध्ये खिचडीमध्ये ते काढून टाक, मधलीच पानं ठेव. जय गुरुदेव. आता नाय नावाच्या वनस्पती विषयी माहिती पाहिजे तुम्हाला, आहे की नाही? तर सापडली तर मी देतो तुम्हाला. चला माझ्या पाठीमागे.